हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये गाईज आपण बघणार आहे, ही जी भरती निघालेली आहे, ही जी भरती असणार आहे भंडारा जिल्ह्यातर्फे ही भरती निघालेली आहे. भंडारा जिल्हा, भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे ही भरती असणार आहे. म्हणजे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत, सहकारी बँकेत ही भरती असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये एक लिपिक पदाची भरती निघलेली आहे. त्यानंतर शिपाई पदाची भरती निघलेली आहे. शिपाई आणि लिपिक त्या क्लर्कसाठी जी असणार आहे 99 पदांसाठी भरती निघली, आणि पिऊनसाठी इथे शिपाईसाठी 19 पदांची भरती आहे. म्हणजे एकूण 118 पदांची इथं भरती निघालेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. अप्लाय करण्याची प्रोसेस, आपली सिलेक्शन प्रोसेस, सॅलरी किती असणार आहे, आपल्याला काम कोणत्या ठिकाणी करायचे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे, मगच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं तिथं. ओके, आता ऑनलाईन अप्लाय करायचं आपल्याला. इथं सगळं तुम्हाला सांगणार, फीज वगैरे काय असणार आहे. इथं आपल्यासाठी भंडारा, आपलं जॉब लोकेशन पण भंडाराच असणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जे पण असेल त्याच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी ते असणार आहे. चला सुरू करूया. चॅनलवर कधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा मित्रांनो. तर चला सुरू करूया. आता जसं की तुम्ही बघू शकता, त्याचा पीडीएफ फाईल इथं ओपन केलेला आहे. ओके मित्रांनो, तर पीडीएफ फाईल आता इथं ओपन केल्यानंतर आता आपण तिची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. एक मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. आता हे पीडीएफ फाईल ओपन केलेले आहे, तर पेन चालत नव्हता त्यामुळे. आता इथं बघू शकता तुम्ही, पीडीएफ फाईल थोडा ब्लर दिसते आपल्याला, पण आपल्याला आता त्यांच्याकडूनच अशी पीडीएफ आलेली आहे. आपल्याला दिसण्यासाठी मी हायलाइट करून देतो. इथं भंडारा बँकेकडून वेकेन्सी, सहकारी बँकेकडून. ओके, जसं की ॲड लिहिले गेलेलं आहे. तर मुख्यालय त्यांचं भंडारामध्येच आहे, इथं मध्यवर्ती बँकेचं. इथं त्यांचा नंबर पण दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. इथं खाली तुम्ही ॲड्रेस वाचू शकता. MJ पटेल कॉलेज रोड, सिव्हिल लाईन, भंडारा. ओके, महाराष्ट्र. इथे त्या दूरध्वनी क्रमांक, त्यांचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे इथं बँकेचा. आणि त्यानंतर नोंदणी प्रोसेसचा जाहिरात वाचूया आपण आता इथं सगळ्यात आधी. तर जाहिरात इथं बघूया. दी भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा या बँकेतील विविध श्रेणीतील रिक्त 118 पदे सरळ सेवा भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यागत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. बँकेचे संकेतस्थळ भंडारा CB.com याच्यावर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. इथं 2 साईट त्यांनी दिलेल्या आहे, त्याची लिंक मी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यानंतर आता पुढे आपण आता बघूया तपशील, आणि त्यानंतर दिनांक कधी कधी होणार आहे ते तुमच्या माहितीनुसार आपण बघूया. तर संकेतस्थळावर अर्ज भरणे. तर अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथं 24/7/2024 ते 2/8/2024 पर्यंत, इतक्या तारखेपर्यंत आपल्याला अर्ज इथं भरायचा आहे. तर आजची तारीख 24 आहे, आजच त्याचा आलेला आहे पीडीएफ. आजपासून तर आपल्याला 2/8/2024 पर्यंत अप्लाय करायचं, जुलै ऑगस्ट पर्यंत, 2 ऑगस्ट पर्यंत. ओके, ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम तारीख पण तीच असणार आहे, 2 ऑगस्ट 2024. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर आपल्याला प्रकाशित करण्यात येईल नंतरून. ओके, नंतरून कळवण्यात येणार आहे कधी असणार आहे. तर ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी पण आपल्या बँकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला नंतर ते तुम्हाला सांगून देतील. त्यानंतर कागदपत्रांसाठी सेम असतं, सेम मुलाखतीसाठी बी सेमच्या आपल्या संकेतस्थळावर किंवा ईमेल ॲड्रेस वगैरे आपण जो ईमेल ॲड्रेसवर आपल्याला ते मेसेज वगैरे आपल्याला करू शकते, कॉल पण करू शकता मोबाईल नंबरवर. ओके, तर पदाचे नाव आहे सगळ्यात आधी लिपिक, म्हणजे क्लर्कसाठी 99 पदांची इथं भरती असणार आहे. इथं आपण आता समांतर आरक्षणाची पदे संख्या लिहिलेली आहे. त्यानंतर पदांची संख्या इथं टोटल लिहिलेली जाणार आहे. ओके, सर्वसाधारण लिहिले इथं. तर आता इथं पद किती असणार आहे, टोटल पदांची संख्या इथं टोटल आहे, आणि कॅटेगरी इथं लिहिलं गेलेलं आहे किती पदांची भरती आहे. तर समांतर आरक्षण लिपिक पदांकरिता इथं भरती असणार आहे. तर सगळ्यात आधी बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे इथं पद भरण्यात जाणार आहे. इथं बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी दिलेले अनुसूचित जातीसाठी 13 पदांची भरती असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी इथं 7 पदांची भरती. विजासाठी 3 पदांची भरती असणार आहे, 3 जागा असणार आहे. भटक्या जमाती ब साठी 2 जागांची भरती असणार आहे. भटक्या जमाती क साठी 3 जागांची भरती असणार आहे, आणि भटक्या जमाती ड साठी 2 जागांची भरती असणार आहे. विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी 2 जागा असणार आहे. इतर वर्गासाठी 19 जागा, आणि साठी इतरांसाठी इथं असणार आहे 10 जागा, व खुले जे असणार ओपन साठी 38 जागा.
असे टोटल इथं कॅटेगरीवर सांगितलं गेलेले 99 जागांसाठी भरती असणार आहे. आणि दिव्यांग व अपंगासाठी 4 पदं असणार आहे आणि अनाथसाठी 1 पद असणार आहे. अशी इथं 99 पदं असणार आपलं टोटल. ओके, अशा पद्धतीने आपली भरती असणार आहे. आता त्यानंतर आपलं दुसरं पद जे शिपाई, पदाचे नाव शिपाई आपण पिऊनसाठी इथं पदसंख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं समांतर आरक्षण पदसंख्या आपल्या कॅटेगरीवर किती किती संख्या असणार ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आता समांतर आरक्षण शिपाई पदीकरिता आपण अनुसूचित जातीसाठी 2 पद, अनुसूचित जमातीसाठी 1 पद, विजासाठी 1 पद, त्यानंतर भटक्या जमाती ब साठी 1 पद, भटक्या जमाती क साठी 1 पद, इतर मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्गासाठी 4 पद, साठी 2 गट, 2 जागा आणि खुल्या वर्गासाठी 7 जागा. अशी एकूण 19 पदांची 19 भरती इथं होणार आहे. त्यानंतर दिव्यांग अपंगासाठी एक पद असणार आहे, 1 पद राहते. अशी टोटल मिळून 19 पदांसाठी भरती असणार आहे. सामान्य आरक्षणासाठी तर त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक दुर्बल घटकसाठी सदरचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गात आर्थिक दुर्बल दृष्ट्या व दुर्बल घटनांसाठी लागू करण्यात आलेले आहे व खुल्या प्रवर्गाकरिता इतर मागास प्रवर्गाकरिता उमेदवारांना सदर आरक्षण लाभ घेणे अनुशय नाही, अशा पद्धतीने आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या अर्जदाराच्या उमेदवारांच्या कुटुंबात एकत्रित उत्पन्न 8 लाखापेक्षा 8 लाखापेक्षा आत असले पाहिजे, म्हणजे कमी पाहिजे, 8 लाखापेक्षा कमी पाहिजे ही ती व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबामध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे. ओके, अशा पद्धतीने सांगितले त्यांनी. उमेदवाराकडे सक्षम पदाधिकार व यांनी विविध नमुन्यातले निसर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओके, त्यानंतर महिला आरक्षणासाठी लिहिलेले त्यांनी महिलाला कोणत्या पद्धतीने आरक्षण देणारे, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर महिला आरक्षणासाठी तुम्ही इथं वाचू शकता. इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आता खाली आपण खेळाडूंसाठी, स्पोर्ट्स पर्सनसाठी त्या आरक्षण देण्यात येणार, त्यांच्यासाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे, काय आरक्षण असणार तुम्ही ते वाचू शकता. त्याच्या पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं माजी सैनिकासाठी दिलेलं आहे, काय आपल्या आरक्षण असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे इथं संपूर्ण. जे प्रकल्पग्रस्तांमध्ये येतात त्यांच्यासाठी पण आरक्षण असणार आहे, इथं त्यांचे सर्टिफिकेट काय लागणार आहे इथं दिलेले आहे. जे भूकंपग्रस्तांमध्ये येतात त्यांच्यासाठी काय सर्टिफिकेशन वगैरे असणार आहे, काय प्रोसेस असणार आहे याची माहिती दिलेली आहे इथं पण. जे आता इथं लिहिलं पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी इथं लिहिलेलं आहे, त्यांच्यासाठी काय अटी असणार आहे ते इथं लिहिलेले आहे. ओके, डॉक्युमेंट्स वगैरे काय असणार आहे, अनाथसाठी काय अटी वगैरे असणार आहे ते इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, इथं वाचून घ्यायची आपल्यानुसार. दिव्यांग पर्सनसाठी इथं माहिती दिलेली आहे संपूर्ण. ओके, त्यानंतर आता इथे संपूर्ण माहिती मी सांगितली आणि आपल्याला कशा पद्धतीने वाचून घ्यायची. आता सूचना वाचूया आपण. सूचनामध्ये आता सगळ्यात आधी त्यांच्या इथं असणारे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळाच्या ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. सगळ्यात पहिले आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तिथं आपल्या ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर आपला परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला रजिस्ट्रेशन नंबर प्रक्रिया पूर्ण होणार नाही असं सांगण्यात येत आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा शुल्क रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावा करावे लागेल. त्यासाठी आपल्याला संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण असल्यास इथं नंबर दिलेला आहे. हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला काही अडचणी वगैरे असणार इथं कॉल करू शकता तुम्ही. आणि सपोर्टसाठी तुम्हाला मेल ऍड्रेस वगैरे पण दिलेला आहे, त्यांना मेल करू शकता तुम्ही. ओके, तर वरील क्रमांक फक्त काही तांत्रिक अडचणीसाठी असणार. अर्ज भरतेवेळी तांत्रिक अडचण आली तेव्हाच. ओके, अर्ज भरलेवेळी मुलाखत पत्र डाउनलोड करतेवेळी इत्यादी निर्माती झाल्या संपर्क करीता आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहिलेले आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक भरावे. ओके, अर्जदाराचे अर्ज भरताना ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारक करिता असल्यास खात्री करून घ्यायची. मगच त्यानंतर आपला अर्ज सोबत आपल्या कोणत्याही प्रकारची आपली प्रवृत्ती करता येणार नाही, नंतर बदल होणार नाही. आपल्याला चेक करून घ्यायचे, आपण पात्र असाल तरच भरायचं आहे. तर सदर भरतीचे प्रक्रियेबद्दल दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यांच्यानुसार आपण इथं माहिती आपली वाचू शकता. आपल्या दरवेळी कशा पद्धतीने येत आहे ते लिहिलं गेलं आहे. विविध श्रेणीतील पदांच्या सरळ सेवी भरतीसाठी पात्र उमेदवारांचा ऑनलाईन अर्ज नमुना सादर करण्यासाठी त्यांची पात्रता, निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे आहे. सगळ्यात आधी तर शैक्षणिक अर्हता.
शैक्षणिक अर्हता बघून घेऊया आपण आता. इथं पदाचे नाव दिलेले आहे, इथं पदाचे नाव, वयोमर्यादा व आवश्यक शैक्षणिक अर्हता आपण बघू घेऊया. लिपिक क्लर्क साठी सगळ्यात 99 जागा असणार इथं. तर इथं आपण वयोमर्यादा असणार आपली खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा जाहिरातीच्या प्रसिद्ध झालेल्या दिनांकास 21 वर्ष पूर्ण झाले असावे व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 21 ते 40च्या दरम्यान आपण पाहिजे असणार. आपले जे दिनांक आलेले त्या दिनांकापर्यंत, जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिनांकापर्यंत. तर राखीव मध्ये जे येतात, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा ही असणार आहे आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 21 वर्ष पूर्ण झाले असावे व 45 वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत जास्त नसावे अशा पद्धतीने असणार आहे. 21 ते 45 वर्षापर्यंत. ओके. इथं शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा आपल्याला पदवीधर पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे. आपण ग्रॅज्युएट नंतर आपले MSc झालेलं पाहिजे किंवा आपण तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर आता शिपाई पदासाठी आपण बघूया. तर शिपाईसाठी जर पिऊनसाठी 19 जागा असणार आहे. इथं खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना वयोमर्यादा जी असणार आहे इथं 18 वर्षापासून तर आपल्या 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. त्यापेक्षा जास्त असेल तर आपण नॉट अप्लाय होऊ शकतो. राखीव प्रवर्गासाठी 18 वर्षापासून तर आपण 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता अशा पद्धतीनं. फक्त आपल्याला 10वी पास पाहिजे, कोणती आपल्याला काही अर्थ वगैरे नाही तिथं, आपल्या अटी वगैरे नाहीये. 10वी पास असेल आपण अप्लाय करू शकता. दिनांक 23/7/2024 उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास प्राप्त असतील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. उपरोक्त श्रेणीने ह्या रिक्त पदांची संख्या कमी किंवा पदांच्या संख्येत वाढ करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. तसेच या सदर भरतीची प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे अथवा रद्द करण्याचे अधिकार बँकेला राखून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. समांतर आरक्षणासाठी घटक राखून ठेवण्यात आलेल्या जागेवरचे सुयोग उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पुढे पदे संबंधित समांतर आरक्षण घटकातील निश्चित केलेल्या कार्यपद्धतीने अंमलबजावणी करून सामाजिक प्रवर्ग गुणवत्तेच्या देण्याबाबत कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आणि तुम्ही कधी सिलेक्ट झाला तुम्हाला जिल्ह्याचं आपलं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे आपलं शारीरिक क्षमतेसाठी. ओके. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं. ओके. तर उमेदवार भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचं भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये नियुक्त देण्यात येईल व नियुक्त ठिकाण उमेदवारास 10 दिवसांच्या आत रुजू होणे आवश्यक राहील. तुम्हाला जी पण शाखा दिली जाईल भंडारा जिल्ह्यामध्ये त्या शाखेमध्ये आपल्याला 10 दिवसाच्या आत तिथं हजर व्हायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेतन श्रेणी. ते वेतन श्रेणी काय असणार आहे आपली बघू शकता तुम्ही. वेतन श्रेणी जी असणार आहे आपली इथं 13,625 रुपये आपली असणार आहे. अशा प्रकारे तर वाढत आपल्याला सगळ्या काय अटी तुमच्याकडून 13,625 रुपये असणार आहे. आणि जी शिपाईसाठी जे असणार आहे ते क्लर्कचं झालं. आता शिपाईसाठी आपल्याला 8,635 रुपये असणार आहे सॅलरी. निवड पद्धती ऑनलाईन परीक्षा होणार आहे आपली इथं पण. ऑनलाईन परीक्षा जे होणार आहे तिथं विविध श्रेणीतील पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल व सदर ऑनलाईन परीक्षेचे प्रश्नाकरिता बहुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ टाईप प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षेत आपल्या खालील विषयांच्या विस्तार क्रमावर आधारित आहे त्या प्रश्नांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये असणार आपल्याला गणित, इंग्रजी व व्याकरण, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी व जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती अशा पद्धतीचे आपले क्वेश्चन असणार आहे. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी संगणकची माहिती व तंत्रज्ञान माहिती व बुद्धिमत्ता चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठीमध्ये असेल अशा पद्धतीने असणार आहे. आपल्या सिलेबस वगैरे पण सांगितलं आहे त्यांनी आणि मराठीमध्ये ती परीक्षा असणार आहे. कागदपत्र पडताळणी मुलाखतीसाठी आपल्याला कागदपत्र पडण्यासाठी ऑनलाईन आपल्या परीक्षेचे गुणाक्रमाने उपरोक्त नमूद पदसंख्या 1.3 या प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व सदर मुलाखतीस प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीपूर्व शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. तुम्ही परीक्षा जर पास झाला तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार सगळ्यात आधी, मग नंतर तुमची मुलाखत होणार आहे व मुलाखत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाईल व सदर मुलाखत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने
संकेतस्थळावर डाउनलोड करावे व मुलाखत प्रमाणपत्र डाउनलोड करण्यास अडचण असल्यास त्यांना सपोर्ट मेल ऍड्रेस करू शकता तुम्ही या मेलवर साधावा व कागदपत्र पडताळणीचे पात्र होणार उमेदवार बँकेधारांचे धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल. तर मुलाखतीसाठी आपल्याला कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीत प्राप्त होणार उमेदवार बँकिंग गठीत केलेल्या संबंधित समितीमध्ये मुलाखत घेण्यात येईल. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस प्राप्त राहणार नाही. सदर त्यांना 10 गुणांची राहील मुलाखत. त्यांची आपली इंटरव्ह्यू 10 गुणांची असणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड जी असणार आहे उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील एकूण 90 ऑनलाईन परीक्षेतील गुण 90 व मुलाखतीचे गुण 10 असे 100 गुणांची परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षेत 90 मार्क असणार आहे आणि मुलाखतीचे 10 गुण. 100 पैकी आपला अंतिम निवड यादी प्रशिक्षण यादी आपल्या 100 गुणांपैकी आपली यादी जाहीर होणार आहे. ओके, अशा अंतिम जाहीर यादी होणार आहे 100 गुणांपैकी. अशा प्रकारे आपली यादी येणार आहे 100 गुणांपैकी, ज्यांचे जे मार्क्स प्रमाणे आपल्याला उमेदवारांना कट ऑफ जे आपल्या कॅटेगरी वाईज आपल्याला तिथं घेतल्या जाणार आहे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे निवड प्रक्रिया. त्याच्यानंतर इथे संपूर्ण त्यांनी माहिती वगैरे पण दिलेली आहे. त्यानुसार तुमची अंतिम यादी वगैरे निवड करण्यात येणार आहे, तुम्ही वाचू शकता इथं. ओके, त्यानंतर आता परिवीक्षणाचा कालावधी व प्रोबेशन पिरियड. तर इथं आता कालावधी बघूया आपण. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परिविधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दिली जाईल. दिलेल्या उमेदवारांना त्यांची श्रेणीसाठी लागू असलेल्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येईल व कायम सेवेसाठी असल्यास सवलती व परीक्षेविधींनी प्रोबेशनरी पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात येईल. जर तुम्हाला त्यांना कायम ठेवायचं असलं तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते ठरवतील तुम्हाला ठेवायचं का नाही ठेवायचं आहे. ओके, सदर नेमणुकीच्या बाबतीत बँकेच्या स्थायी आदेशानुसार सेवा नियमातील प्रचलित नियम अटी शर्तीनुसार बंद करायला लागेल अशा पद्धतीने सांगितले. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचे शुल्क असणार आहे. तर आपल्याला जे असणारे ऑनलाईन परीक्षेकरिता सर्वसाधारण व खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये प्लस GST म्हणजे 885 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे परीक्षेसाठी. त्यानंतर जे राखीव प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी 650 रुपये प्लस GST 117 रुपये म्हणजे 767 रुपये इतके आकारले जाणार आहे. अशा पद्धतीने शुल्क घेण्यात येईल. हे न परवाना म्हणजे नॉन रिफंडेबल फीज असणार आहे. आपल्याला हे सगळं माहिती वाचून वगैरे आपल्याला फीज वगैरे भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण सांगितले ऑनलाईन परीक्षेचे उमेदवारांचे महत्वपूर्ण सूचना पण त्यांनी दिलेल्या आहे. सूचना तुम्ही वाचू शकता. या सूचना वाचून घ्यायच्या आपल्या. आणि त्यानंतर ऑनलाईन परीक्षे शुल्क भरण्याची पद्धत. तर आपल्याला विविध पदांकरता बँकेच्या इथं साईडवर आपल्याला जाऊन अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीचे अर्ज स्वीकारले येतील. त्या कोणत्याही प्रकारचे ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर आपल्याला अर्जाचे ईमेल ऍड्रेस मोबाईल क्रमांक चुकीचा असल्यास INCPR रजिस्ट्रेशन नंबर मिळणार नाही याची माहिती घ्यायची या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला नंबर वगैरे चांगला टाकायचा आपल्याला सांगण्यात येईल. तर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल काही अडचण असल्यास. याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे की ऑनलाईन आपल्याला फीज वगैरे कशी भरायची. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीचे अर्ज नोंदवण्याकरता बँकेची कॉल वगैरे करून आपण विचारू शकता. आपल्याला हे सगळं माहिती दिलेली आहे त्यांनी. ओके, आता लवकरात लवकर जाऊन अप्लाय करून घ्यायचं आपल्याला. आजपासून 2 तारखेपर्यंत असणार आहे का 8 तारखेपर्यंत असणार आहे. 2 तारखेपर्यंत जी मुदत असणार आहे 2/8/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अप्लाय करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट बद्दल त्यांनी माहिती वगैरे पण दिलेली आहे इथं. हे तुम्ही वाचू शकता. JPG फाईल वगैरे काय असणार आहे इथं. ओके, तर संपूर्ण माहिती इथून दिलेली आहे. ही फाईल कालच्या दिवशी आलेला आहे. आजच्या दिवशी आलेला आहे. आजच्या दिवशी आपल्या ऑनलाईन अप्लाय चालू झालेला आहे. त्या व्हिडिओ आपण बनवून टाकला लगेच. इथे संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही निवड प्रक्रिया वगैरे दिलेली आहे. या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. त्यानंतर याची अप्लाय करण्याची लिंक पण टाकून देईल. तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुम्ही कधी चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला मी योग्य माझ्याकडून आन्सर तुम्हाला 100% देईल. आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करू शकता. भंडारा जिल्ह्याच्या आसपास लगत राहत असतील त्यांच्यासाठी पण. ओके, त्यांना शेअर करा आवडल्या मित्रापरिवारांना. आणि आपण काही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. कारण की मी रोजचे डेलीचे 2 ते 3 व्हिडिओ टाकत असतो जॉब रिलेटेड. आपल्याला ते भेटण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन पण चालू करून घ्यायचं. नोटिफिकेशन बेल आयकॉन आपल्याला सगळ्यात तो व्हिडिओची लिंक पण भेटून जाईल. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्याची पद्धतचा व्हिडिओ बनवणार. अप्लाय कसा करायचा आहे
तर त्यासाठी आपल्याला चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत गाईज, जय महाराष्ट्र. थँक्यू.